ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्याही आदिनाथांपासून जी परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेला प्रणाम करून मग आपण सुरुवात करूया. मी म्हणते, आपण नुसतं ऐका. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, तयांसी नमस्कार भक्तिभावे. तयाच्या पासोनी शिवशक्ती बीज, लाभले सहज मत्स्येंद्राते. मत्स्येंद्राने दिले गोरक्षा लागोनी, गोरक्षे गहिनी धन्य केला. गहिनी नाथे बोध केला निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योग सार ऐसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ देई मज. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. ओम नाभीपासोनी ब्रह्मरंध्रात, सोहम ध्वनी असे खेळत. तेथे साक्षेपे देऊ निचित्त, रहावे निवांत घडी घडी. घडी घडी करावा विवेक, देहादि प्रपंच माईक. सत्य नित्य शाश्वत एक, असे निशंक आत्मरूप. आत्मरूपी दृढ विश्वास, आत्माची मी हा निदिध्यास. साक्षित्वे साहोनी सुखदुःखांस, करावा अभ्यास नित्यनेमे. नित्यनेमे सिद्ध स्मरण, करावे भावे सोहम ध्यान. चालता बोलता अनुसंधान, प्रयत्ने करून असो द्यावे. असो द्यावे चित्त प्रसन्न, भगवंती निष्ठापूर्ण. तो संकटी सत्वर धावोन, देई संरक्षण निजभक्ता. निजभक्ता घेऊनी जवळी, कृपा कटाक्षे कुरवाळी. जेथीचा तेथे नेऊ निघाली, आनंद मिळी स्वरूपाच्या श्रीराम. आपण सर्व आत्मदर्शी संतांना प्रणाम करून ध्यानासाठी म्हणून इथे बसलेलो आहोत. ध्यानासाठी प्रथम आपण आपल्या शरीराला अनुकूल करून घ्यायचं असतं. आपल्या शरीराशी आपणच प्रेमाने बोलायचं असतं. आपल्या शरीराला सांगा, पहिल्यांदा पायांना सांगा, आपले दोन्ही पावलं, पोटऱ्या, मांड्या, गुडघे आणि बैठक सगळी अगदी स्थिर असू दे. थोडा वेळ, थोडीसुद्धा हालचाल नको, अगदी स्थिर थोडा वेळ राहायचं आहे, असं आपल्या पायांना आपण सांगूया. आपली नाभी आणि त्याच्या खालचा आणि वरचा पोटाचा भाग, आता जेवून पुष्कळ वेळ झालेला आहे त्यामुळे तो हलका आहे, तिथे ताण नाही आहे. तर सर्व ताण या भागातला निघून जाऊ दे आणि सावकाश सावकाश वरती आपल्याला यायचं आहे. आपल्या हृदयाला पण सांगा. आपलं हृदय तर किती त्याचं सदैव काम चालू असतं, त्याला विश्रांती नसते. पण त्याच्यावर जे भावनेचे ताण येतात, दिवसभराच्या कामाचे ताण येतात, ते अलगद दूर करून टाका. हृदय अगदी फुलासारखं ताजं, प्रसन्न, ईश्वर समर्पित असं होऊ दे. आपली मान, खांदे, हातांनासुद्धा आता काही काम नाही, अगदी स्वस्थपणे गुडघ्यावर तरी विसावलेले आहेत किंवा मांडीवर विसावलेले आहेत. आणि पाठीचा कणा, मान आणि मस्तक एका रेषेत आहेत.
जणू काय आरशात पाहतो असं आपल्या चेहऱ्याकडे पहा. अगदी स्वस्थ आहे चेहरा. आईच्या कुशीत मूल कसं असतं की नाही, तसं कसलंही ताण नाही, खूप आनंद आहे. ती जी परमशक्ती आहे तिच्या खूप निकट आपण आहोत, तिच्यातच आहोत. चेहरा स्वस्थ आहे. मस्तकातली पेशी सगळं काही अगदी शांत आणि स्वस्थ आहे. आता स्वामी स्वरूपानंद आपल्याला काय सांगतात आपण बघूया. नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देऊनी चित्त, राहावे निवांत घडी घडी. आपली नाभी आहे आणि ब्रह्मरंध्र म्हणजे आपल्या मस्तकाचा माथा ज्याला आपण म्हणतो त्याचा मध्यभाग. आपल्या नाभीपासून तर मस्तकात ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी खेळत असतो. कसा ते समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितलेलं आहे. एकांती मौन धरुनी बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द येती, धरिता सो सांडिता हम, ऐसे चाले सोहम सोहम. आपण जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा नकळत ध्वनी निघतो, याला अजपाजप असं म्हणतात. नकळत ध्वनी येतो, तो सचा ध्वनी येतो. श्वास आत घेतला आणि त्यावेळी ऊर्जा मात्र आपल्या शरीरातली प्राण ऊर्जा ही ज्यावेळी आपण आत घेतो त्यावेळी नाभीपासून मस्तकाकडे जणू प्रवास करत आहे असं सुरुवातीला आपण कल्पना करावी, नंतर आपल्याला त्याचा अनुभव पण येतो. तर नाभीपासून ही ऊर्जा आता आपली ब्रह्मरंध्राकडे चाललेली आहे आणि श्वास मात्र आपण भरून फुफ्फुसामध्ये घेतो आहे आणि या क्रियेमध्ये ध्वनी आहे 6. आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा हम असा नैसर्गिक ध्वनी असतो आणि आपण 6 शक्यतो वरतीच राहावं, भ्रूमध्याच्या ठिकाणीच आपली चेतना स्थिर करावी. श्वास मात्र हम या ध्वनीबरोबर अलगद सोडून द्यावा. पुन्हा श्वास घेतला 6 म्हणजे तो, अहम म्हणजे मीच तो परमात्मा आहे. या बोधामध्ये सोहम हा जप नाही, हा बोध आहे. तर सारखं याची आठवण आपल्या श्वासोच्छ्वासाबरोबर होत असते. तर सुरुवातीला एक 10-12 श्वास थोडे दीर्घ आणि थोडे जे प्राणायाम करतात त्यांना उज्जायी नावाचा जर प्राणायाम लक्षात असेल तर थोडं घशातून असा तो श्वास येतो आणि थोडं भ्रूमध्याच्या ठिकाणी थांबायचं. ऊर्जा पण तिथेच राहते आणि श्वास मात्र सावकाश सोडून द्यायचा. असे 10-12 श्वास आपण घ्यावेत आणि त्यानंतर आपले 2 भुवया जिथे मिळतात त्याच्या थोडं वरती आज्ञाचक्र जे आपलं आहे त्याच्या ठिकाणी भ्रूमध्याच्या ठिकाणी मन लावी भ्रूमध्यस्थानी स्थूलातून काढून स्वामी स्वरूपानंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्या भ्रूमध्याच्या ठिकाणी आपण लक्ष देऊन अगदी शांत स्थिरपणे साक्षी भावाने नुसतं पाहायचं. मनात विचाराचा एक तरंग येतो, निघून जातो, दुसरा येतो, निघून जातो. असं करता करता जेव्हा आपण नुसतं साक्षीभावाने त्याच्यात मिळून न जाता एकरूप न होता नुसतं विचारांकडे पाहत राहिलं की मग त्या तरंगांचा ओघ गती हळूहळू कमी होते आणि मग चित्त कसं होतं, निस्तरंग समुद्रवत. अगदी अचल असा पृष्ठभाग असावा समुद्राचा, तसं आपलं चित्त होऊन जातं. आणि मग तव ते पाठीमोरे ठाके, आपण पिया ते आपण देखे, देखत खेवो ओळखे, म्हणे तत्व ते मी. आपलं चित्त जेव्हा असं शांत होतं आणि ते आपल्याकडेच वळून पाहायला लागतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे ते चैतन्य आहे ना, तेच मी आहे.
इथपर्यंत प्रवास आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. रोज थोडा थोडा एक एक पाऊल चालत चालत मनुष्य त्या ठिकाणी पोचतो अशी आपल्याला संतांची ग्वाही आहे. तर आता थोडा वेळ शांत बसूया, मी बोलणार नाही. आता आपलं सर्वांचं लक्ष आपल्या भ्रूमध्याकडे आहे आणि तिथे जे तरंग उठत आहेत ते दुरून, अगदी दुरून, मी त्याचा भाग नव्हे असं साक्षी भावाने आपण पाहूया आणि ते शांत होण्याची वाट पाहूया. निस्तरंग होण्याची शांतपणे रोज वाट पाहायची, रोज सराव करायचा, श्रद्धेने करायचा, न चुकता करायचा. 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं जसा जमेल तसा करत करत गेलो तर हळूहळू वेळ वाढत जातो आणि परमात्मा आणि सद्गुरू यांच्या कृपेने आत्मलाभ, आत्मदर्शन मनुष्याला होत असतं. तर एकत्र जाऊया, या मार्गावर 4 पावलं चालूया, ध्यानाला प्रारंभ करूया, साक्षी होऊन स्वतःच्या विचार तरंगांचे.